पूर्वी म्हाताऱ्या बाया दूध घालायला यायच्या. परातीत असे तांबे भरून भरून ठेवायच्या आणि दूध द्यायला घरी यायच्या सकाळी सकाळी. व आम्ही दोघी बहिणी लहान लहान होतो. तर ती आमच्या तिथं आली की म्हणायची, पाण्याची एक तांब्या भरून आण. मग ते पहिले पितळाचे तांबे, भले मोठेची मोठे होते आमच्या वडिलाच तिथं. ते तांब्या भरून पाणी घ्यायची आणि त्या दुधात घालायची. जवळजवळ 1 लिटर पाणी दुधात घालायची. तर आम्ही आमच्या वडिलांना सांगितलं काही दिवसांनी की आजी पाणी घेते आणि दुधात ओतते. आमच्या वडिलांनी तिला एक दिवशी सांगितलं, मावशी तुम्ही दुधात पाणी नका घालू, पाण्याचा पैसा पाण्यात जाईल. ती म्हणली कसा जाईल? तर ते म्हणले बघा पुढं येईल अनुभव तुम्हाला. आमच्या वडिलांनी असं सांगितलं. तर ती म्हणली नाही नाही मी नाही जाऊन द्यायची. तर त्याच्यावर काही दिवसांनी म्हणजे 1 वर्षाच्या आतच ती पावसाळा सुरू झाला आणि पावसाळ्यात नदीला पूर आला. पूर आल्यावरती त्या पुरातून तशीच आली आणि अलीकडल्या कडेला येऊन ती पाठी टेकवली खाली आणि हातपाय धुवायला लागली. तर ते पूर्वी चांदीचे बाजूबंद असायचे, दंडात घातलेले बाजूबंद चांदीचे. तर ते दोन्हीकडचे मिळून अर्ध्या किलोचे होते. पाव किलोचे, इकडं पाव किलो इकडं पाव किलो. तर ते हातपाय धुताना आता एक हात धुतला, नदीला लय पूर आलेला होता आणि ते प्रेशरने गेलं ती वाहून एका हातातलं. एका हातातलं गेल्यावर ग बसावं का नाही, दुसरा बी हात धुवायला लागले. असं वर पाणी घेतलं असं इकडून, तर ते पण गेलं, दोन्ही पण गेले. आली घरी दूध घालायला, आल्यावर लागली रडायला. काय झालं? आम्ही दोघी बहिणी होतो. तर आम्ही विचारलं, काय झालं आजी? अगं ते माझं बाजूबंद नव्हते का, ते गेले पाण्यात वाहून. आमच्या वडिलांना लगेच जाऊन सांगितलं, दादा मग ते आजीचे बाजूबंद गेले होऊन. म्हणले मी सांगत होतो ना, पाण्याचा पैसा पाण्यात जाईल. ते रोज तांब्याभर पाणी घातलेलं ते तेवढा गेला, आता शांत राहा म्हणला, काय नाही होत. तर ह्याच्यासाठी इमानदारीने काम करावं. पाण्याचा पैसा पाण्यातच गेला का नाही, कुठं जाईन हे सांगता येत नाही. त्यासाठी इमानदारीनं काम करायचं. तर तुम्हाला कसं वाटतं आहे ते सांगा. आणि व्हिडिओ आता मी उद्यापासून लक्षात ठेवीन. आधी सांगायचं माझ्या लक्षातच नाही राहिलं. माझे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जावा आणि कमेंट करा. आणि मला ते कमेंट करून सांगा ते काय म्हणते ते सरप्राईज बी करा. मला म्हणता येत नाही पण तसंच सांगते मी. तर ते सरप्राईज बी करा आणि सांगा मला बरं का.